पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वमिते समहात्मा सुदुर्लभा. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी रावो ज्ञानी तुझे. श्री रामकृष्ण सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, आणि आपण सर्व श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. प्रतिवर्षी आपण ही प्रवचनमाला मोठ्या उत्साहाने संपन्न करतो आहोत. वेगवेगळ्या विषयांच्या संबंधाने काही चर्चा करण्याचा योग, काही विचार करण्याचा योग या निमित्तानं मला प्राप्त होतो. याबद्दल सर्वप्रथम रामकृष्ण सेवा संघाचे अंतःकरणपूर्वक धन्यवाद मानतो. आपल्या सर्व सोलापूरकर वासियांच्या चरणी पुनश्च नतमस्तक होतो. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद गीतेमध्ये अर्जुनाला जो उपदेश केला, तो उपदेश अर्जुनाच्या कृतकृत्यते करता होता. अंतःकरणामध्ये निर्माण झालेले वैचारिक विकल्प आणि त्या विकल्पांना अत्यंत असंदिग्ध, अत्यंत स्पष्ट, अत्यंत स्थिर अशा विचारांनी त्या विकल्पांचं केलेलं निराकरण आणि एका निश्चित अशा निर्णयापर्यंत, निश्चित अशा सिद्धांतापर्यंत पोचवून देणारी शब्द योजना, हे श्रीमद भगवद गीतेचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की अर्जुन हा सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतो. अर्जुन हा तुमचा आमचा प्रतिनिधी आहे, जो भगवंताच्या समोर उभा आहे, असं बऱ्याचदा मानलं जातं. आणि खरं सांगायचं तर ते काही अंशी खरंही आहे. मी काही अंशी असं म्हणण्याचा जो सायास करतो आहे, जे धाडस करतो आहे, त्याही पेक्षा थोडं पुढचं धाडस मला असं करायचं आहे की खरं तर गीतेमध्ये अर्जुन हा आपलं प्रतिनिधित्व करत असेल, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये खरं म्हटलं तर धृतराष्ट्रच आपला प्रतिनिधी आहे. मनामध्ये निर्माण होणारे विचार, त्या विचारांचा मूळ सिद्धांताशी असणारा संबंध आणि विचार आणि सिद्धांत यांच्यामध्ये जो एक वैचारिक विरोध निर्माण होतो, त्या विरोधातून निर्माण होणारे विकल्प, या सगळ्यांनी आपलं मन गोंधळून जात नाही, हे आपलं खरं म्हणजे दुर्दैव असतं. जे विचार आपण करतो उपनिषदातून, गीतेमधून, ज्ञानेश्वरीतून, गाथ्यातून, संत वाङ्मयातून जे विचार आपल्याला कळतात, ते नैतिक असतात, धार्मिक असतात. अलीकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आदर्शवादी अशा स्वरूपाचे असतात, किंवा त्याही पेक्षा सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आयडियल असतात. त्यामुळे साधारण त्या सिद्धांताची कल्पना करणं थोड्याशा शिकलेल्या माणसाला ती कल्पना करणं सहज असतं, शक्य असतं. परंतु मनामध्ये निर्माण झालेला एक आदर्श विचार आणि आपल्याला प्राप्त झालेलं सद्यकालीन जीवन यांच्यामधला विरोधाभास डोळ्यासमोर आणून त्या विरोधाभासात आपली बाजू पडती आहे याचा विचार करण्याचं एक धाडस, एक प्रांजळपणा, एक पारदर्शीपणा
जोपर्यंत आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत अर्जुन आपला प्रतिनिधी होत नाही. अर्जुन आपला प्रतिनिधी आहे असं म्हणण्याकरता काय लागतं आणि धृतराष्ट्र आपला प्रतिनिधी आहे असं म्हणण्याकरता काय लागतं? मला फार विस्तार या विषयाचा आत्ता करायचा नाही आहे, परंतु मला हे आवर्जून आपल्या समोर मांडायचंय, कारण मला माझ्या प्राप्त विषयाकडे येण्याकरता हा मार्ग प्रशस्त वाटतो. मला आवर्जून असं म्हणावंसं वाटतं की धृतराष्ट्राला माहिती आहे की आपली बाजू कोणती आहे. अर्जुनालाही हे माहिती आहे की आपली बाजू कोणती आहे. सत्याची बाजू असूनही अर्जुनाच्या मनात विकल्प आहेत आणि असत्याची बाजू असूनही धृतराष्ट्राच्या मनामध्ये निश्चिती आहे आपण नेमके कोणाच्या जवळ चाललो आहोत. आपली बाजू सत्य असून आपल्या मनात जर विकल्प येत असेल तर आपल्या विचारामध्ये, आपल्या मनोधारणेमध्ये काय बदल केले पाहिजेत याचा एका बाजूने विचार आहे आणि दुसऱ्या बाजूने आपली बाजू असत्य असूनही आपल्या मनामध्ये कोणताही विकल्प निर्माण होत नाही याच्याकरता कुठेतरी आपली संवेदनशीलता तपासून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. या दोन टोकांवर जोपर्यंत आपण विचाराला प्रवृत्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित अथवा अर्जुनाचं किंवा अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करणारा आहे असं म्हणण्याचं धाडस आपल्याला करता येत नाही. माझी भाषा कदाचित थोडी अवघड वाटत असेल, मी बोलतो ते कदाचित कुणाला पटेल किंवा न पटेल, परंतु गीता आपल्याला ज्या पद्धतीनं बोलते, अर्जुन ज्या पद्धतीनं भगवंताकडे पाहतो आहे, समोर निर्माण झालेला प्रसंग हा अगदी साधा आहे. युद्धाकरता प्रवृत्त झालेला अर्जुन रणांगणावर उभा आहे आणि रणांगणावर आपल्या समोर आपल्या शत्रू पक्षामध्ये त्याला आपले नातेवाईक दिसत आहेत आणि या नातेवाईकांना मारून आपल्याला राज्य मिळवणं हे प्रशस्त नाही आहे हे त्याला कळत आहे. त्याकरता त्याच्याकडे त्याच्या दृष्टीने, त्याच्या बुद्धीने काही तार्किक मीमांसा आहे, तार्किक कारण परंपरा आहे, पण ही तार्किकच आहे, याला कोणताही तात्विक आधार नाही याचीही कुठेतरी अल्पस्वल्प जाणीव त्याच्या अंतःकरणात आहे आणि म्हणून तो भगवंताला विचारतो आहे की देवा मी काय करू, मी काय केलं म्हणजे माझ्या मनाला समाधान मिळेल. यांना मारण्यापेक्षा मी माझं धनुष्यबाण खाली ठेवतो, यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा या राज्याचा त्याग करणं मला जास्त प्रशस्त वाटतं. अशा एका निर्णयापर्यंत पोहोचणारा अर्जुन ज्या भूमिकेतून तिथपर्यंत जातो आहे ती भूमिका परिपूर्ण नाही आहे, ती भूमिका व्यापक नाही आहे, ती भूमिका जगताला दिशा देणारी नाही आहे. त्या भूमिकेतून विचाराला निश्चिती येणार नाही, विचाराची परिसमाप्ती होणार नाही याची कुठेतरी अर्जुनाला जाणीव आहे आणि म्हणून अर्जुन देवाला असं विचारतो की देवा मी काय करू, युद्ध करू का नको करू. अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे ही भगवंताची इच्छा आहे आणि म्हणून अर्जुन जर आपल्याला गुरुत्व देत असेल, अर्जुन जर आपल्याला आदर्श मानून आपल्याकडून काही विचारापर्यंत पोचत असेल तर तू युद्ध केलं पाहिजेस या एका वाक्याने अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करणं हे भगवंताला शक्य होतं. परंतु तसा कोणताही प्रयत्न न करता भगवंतांनी अर्जुनाच्या समोर अशा पद्धतीने विषय मांडला की अर्जुनाला निर्णय घेणं सोपं गेलं आणि फक्त आज्ञार्थक क्रियापद न वापरता भगवंताने अर्जुनाला ज्या विचाराच्या निश्चितीपर्यंत आपल्याला जायचं आहे त्या विचाराच्या मुलापासून ते त्या विचाराच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत ज्या पद्धतीनं प्रक्रियात्मक भूमिका मांडणं आवश्यक असतं तशा पद्धतीची भूमिका, तशा पद्धतीचा विचार मांडून दिलेला आपल्याला गीतेमध्ये दिसतो. आपण गीता वाचणारी मंडळी आहोत.
गीतेचा अभ्यास करणारी मंडळी या गेल्या 2 वर्षाच्या या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी गीता मुखोद्गत केली आहे. अनेकांना गीता वाचावी, गीतेबद्दल काही चिंतन करावं अशा प्रेरणा जाग्या झाल्या आहेत. त्या भयानं असतील, विचारानं असतील, कशाने असतील, पण त्या चांगल्या आहेत. आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत, गीतेचे आपण अभ्यासक असू, तर गीतेच्या शब्दांचा अभ्यास करून गीता कळणार नाही याचीही जाणीव आपल्याला या धर्मांच्या काळामध्ये झाली असेल. मला बोलायचंय ते असं की गीतेचा श्लोक वाचून श्लोकातल्या प्रत्येक पदाचा अर्थ लक्षात घेऊन श्लोकाचा अन्वय लावून श्लोकाचा अर्थ आणि त्याच्यावर थोडस निरूपण करता येणं, याला गीता कळली असं म्हणायला गीतेवरचे कोणतेही अधिकारी तयार नाही आहेत. गीतेचा अभ्यास हा असा नाही आहे. थोडासा संकोचानं जर विचार मांडायचा झाला तर पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत भ्रमित झालेल्या अर्जुनापासून नष्टो मोहा असं अभिमानानं सांगणाऱ्या अर्जुनापर्यंतचा जो विचाराचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुनाच्या विचारामध्ये नेमके कोणते बदल झालेले आहेत याचा शोध घेत पुढे जाणं हे गीतेच्या अभ्यासाकरता आवश्यक असतं. पहिल्या अध्यायामध्ये नको म्हणणारा अर्जुन शेवटच्या अध्यायामध्ये मी करीन असं जर म्हणत असेल तर नकारात्मक भूमिकेकडून सकारात्मक भूमिकेकडे येण्याकरता जी विचाराची प्रगल्भता आणि विचाराची परिपूर्णता निर्माण व्हावी लागते, ती कोणकोणत्या टप्प्यावर कशा कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे याचा शोध घेणं हा गीतेचा अभ्यास आहे. अर्जुनाच्या व्यक्तिमत्वामध्ये, अर्जुनाच्या विचारामध्ये अध्यायागणिक होणारी परिवर्तनं आणि परिपक्वते करता एक एक टाकलेलं पुढचं पाऊल तपासणं, शोधणं आणि त्या प्रत्येक शोधामध्ये आपल्या जीवनाचं अंतर्मुखून चिंतन करणं हा गीतेचा अभ्यास आहे. गीतेचा अभ्यास कसा करावा हे सांगणारा मी अधिकारी नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीने गीतेवर भाष्य केलंय, ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या संबंधाने आणि अर्जुन या व्यक्तिमत्वाच्या संबंधाने जी परिवर्तनाची आणि वैचारिक विकासाची जी भाषा वारंवार बोलून दाखवतात, त्याच्यामध्ये होणारी वैचारिक परिवर्तन ज्या पद्धतीने मांडत जातात, त्याच्यातून गीतेचा अभ्यास कसा करावा याची काही सूत्र सापडण्याची शक्यता आहे. आणि याकरता म्हणून मी बोलतोय, भगवंताने अर्जुनाला एका वाक्यामध्ये तू युद्ध कर, बाकीचं आपण नंतर बोलू, आत्ता युद्ध करणं आवश्यक आहे, बाकीचा विचार आपण निवांत झाल्यावर तू युद्ध जिंकून घरी ये आणि मग तुला एकदा राज्य मिळालं की नंतर काही काम नसेल त्यावेळेला मी तुला सांगतो की आपण युद्ध का करणं आवश्यक होतं, असं नाही म्हटलंय. भगवान तिथेच रणांगणावर अर्जुनाला हे सगळं बोलून दाखवताय. युद्धाची पार्श्वभूमी ही ज्ञानाच्या प्राप्तीकरता कितपत संयुक्तिक ठरते हाही एक चिंतनाचा प्रश्न आहे. विचाराच्या आणि निर्माण झालेल्या परिस्थितीच्या कोणत्या पार्श्वभूमीवर आपण विचाराच्या कोणत्या भूमिकेकडे प्रवृत्त होतो आहोत, हाही विचार आपल्याला येणाऱ्या परिपक्वतेच्या, आपल्याला प्राप्त होणाऱ्या विचाराच्या परिपूर्णतेच्या या भूमिका सिद्ध करण्याकरता आवश्यक ठरत असतात. कोणत्या पार्श्वभूमीवर आपण काय विचार करतो, अगदी साधा विचार मी आपल्याला सांगतो. आपण घरामध्ये गेलो, दिवा लावला आणि घराच्या बाहेरच्या खोलीमध्ये जर एखादा नाग फणा काढून बसलेला असेल तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? अगदीच साधा प्रश्न आहे. आपण दिवा लावला, प्रकाश पडला आणि आपल्याला असं दिसलं की बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग फणा काढून बसलेला आहे. त्यावेळेला आपण त्या नागाचं आणि माझं आत्मतत्व एकच आहे. आत्मा आत्म्याला बाधक ठरत नसतो. व्यक्तीच्या वृत्ती, व्यक्तीच्या प्रवृत्ती, चांगले आणि वाईट अशी व्यक्तिमत्व, याच्यातून आपल्याला प्राप्त होणारा लाभ
यापेक्षा याचा संग न करता आपण आपलं धनुष्यबाण खाली ठेवावं म्हणून जर कोणी असं म्हणत असेल की आला असेल नाग एखादा आपल्या घरामध्ये, हरकत नाही, मी आतल्या खोलीत झोपेन, तो बाहेरच्या खोलीत झोपेल, कशी तरी रात्र आपण काढू आणि उद्या सकाळी मग काहीतरी याच्यावर उपाय शोधू. या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण कोणता विचार करतो आहोत याचं तारतम्य माणसाला हवं की नको. निर्माण झालेली परिस्थिती युद्धाची आहे आणि तुम्ही अर्जुनाला सांगता काय आहात की जगतामध्ये सर्वत्र एक ब्रह्म व्यापून आहे. तुम्ही काय सांगता आहात की मारणारा कोणी नाहीये, मरणारा कोणी नाहीये, आत्मा कधी मरत नाही, आत्मा कधी कुणाला मारत नाही, मरणारा जीव आहे, जीव हा स्वतःला अविद्येनं आत्मस्वरूपापेक्षा वेगळा कल्पितो आहे, त्यामुळे अज्ञानामुळे तो दुःखाला प्राप्त होतो आहे, अज्ञानामुळेच त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रश्न निर्माण होत आहेत. अरे युद्ध कर एवढं सांग आणि मोकळा हो बाबा. का युद्ध करायला पाहिजे याची चर्चा नंतर एखादं चर्चासत्र आपण हुतात्म्याला भरवूया, वेगवेगळ्या विद्वानांना व्यासपीठावर आमंत्रित करूया, त्याच्या उहापोह करूया. कुणीतरी हा पक्ष मांडेल, कुणीतरी तो पक्ष मांडेल, त्याच्यातून काहीतरी सिद्ध होईल आणि मग आपल्याला हे कळेल की आपण युद्ध करणं कसं आवश्यक होतं. भगवंतानी हे केलं नाही ना. आपण असतो तर हे केलं असतं, म्हणूनच ते भगवान आहेत. भगवंतानी हे केलं नाही. भगवंताने अर्जुनाला तुझा विचार का चुकीचा आहे, तुझं धनुष्यबाण खाली ठेवणं हे अनैतिक, अधार्मिक आणि अवैचारिक कसं आहे हे पटवून देण्याकरता ज्या ज्या भूमिका अर्जुनाच्या समोर ठेवल्या आहेत त्या सर्व भूमिकांचा जरी मला आत्ता विचार करायचा नसला तरी मला दिलेल्या विषयाच्या संबंधानं एक भूमिका मला आवर्जून मांडणं आवश्यक वाटतं. ती मी अगदी प्रस्तावना म्हणून आपल्या समोर ठेवतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे अध्याय गणिक अर्जुनाच्या विचारांमध्ये परिवर्तन होत आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवान खऱ्या अर्थाने बोलायला लागले आणि पहिलाच सिद्धांत सांगताना भगवंतांनी अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गदासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः इथून विचाराला प्रारंभ केलाय आणि अंततो गत्वा नानुशोचन्ति पंडिताः इथून प्रारंभ करून भगवंतांनी अर्जुनाला शेवटी हे सांगितलंय की तू शोक करू नको, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शोक करू नकोस. पंडित शोक करत नाहीत, इथपासून तू शोक करू नकोस. हा जो भगवंताच्या विचाराचा प्रवास, पहिलं आणि शेवटचं टोक जर आपण उचललं तर आपल्या हातामध्ये जी विचाराची माला येते त्याचा विचार आपण करा. तू शोक करू नकोस, पण तू शोक करू नकोस हे सांगण्याकरता भगवंताला पंडित शोक करत नाहीत हे पहिल्यांदा सांगावं लागलं. आणि मग दुसऱ्यातून तिसऱ्यात जाताना, तिसऱ्यातून चौथ्यात जाताना अर्जुन कसा बदलत गेला, भगवंताच्या कोणत्या विधानाचा परिणाम अर्जुनाच्या मतपरिवर्तनावर होतो आहे याचा शोध अध्याया गणिक घेणं आणि अर्जुनाच्या त्या परिवर्तनाचा, वैचारिक परिवर्तनाचा अभ्यास करणं हा गीतेचा अभ्यास आहे. गीता मुखोद्गत करणं हा तर ही गीतेची उपासना आहे असं मी म्हणेन. गीतेचा अर्थ अन्वय लावून गीतेचा अर्थ सांगता येणं आणि गीतेच्या श्लोकावर प्रवचन करता येणं ही सुद्धा मी गीतेची उपासनाच म्हणेन. पण गीतेच्या विचाराचं काय, या गीतेमध्ये आम्ही स्वतःला कुठे शोधतो आहोत. बदलणाऱ्या अर्जुनाच्या नेमक्या कोणत्या बदलाचा आणि आपल्या स्वभावाचा समान धर्म आपल्याला विचाराने सापडतो आहे, हे साधर्म्य नक्की कुठे आहे. अर्जुन कुठे आपल्या जवळ आल्यासारखा वाटतो आहे आणि कुठल्या अध्यायामध्ये अर्जुन आपल्यापासून पुढे निघून गेलेला आहे
हे आपल्याला कधी जाणवतं, कोणत्या विचाराने जाणवतं? भगवंताच्या अशा कोणत्या वाक्याचा परिणाम अर्जुनावर त्या विवक्षित अध्यायामध्ये झालेला आहे? 5वा अध्याय का महत्वाचा? 6वा अध्याय का महत्वाचा? 9वा अध्याय संपूर्ण गीतेमध्ये राजविद्या राजगुह्य म्हणून येतो, का महत्वाचा? याच्यामध्ये असं कोणतं गुह्य भगवंतांनी सांगितलंय की ज्याच्याने अर्जुन 8व्या अध्यायापेक्षा 9व्या अध्यायात अधिक जास्त प्रगल्भ झाला, अधिक जास्त समंजस झाला, निर्माण झालेल्या परिस्थितीकडे बघण्याची त्याला एक स्वतंत्र दृष्टी मिळाली? किंवा शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर अर्जुन कसा मॅच्युअर झालाय याचा शोध घेणं आवश्यक नाहीये का? अर्जुनाची भूमिका कशी बदलत गेली? म्हणून पंडितापासून, पंडित शोक करत नाहीत, इथपासून अर्जुना तू शोक करू नकोस, हा इथपर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये मी मुद्दाम आपल्याला हे आवर्जून सांगेन, 2ऱ्या अध्यायामध्ये पंडित या शब्दाने सुरू केलेला तो विचार, प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुनाला जो जो विचार भगवंतानी सांगितला त्या विचाराच्या सिद्धी करता भगवंतानी प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुनाला अशा एका महापुरुषाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून दिलेलं आहे. अशा महापुरुषाची वर्णनं अर्जुनासमोर केलेली आहेत की नुसता विचार आत्मसात न करता असा विचार ज्यांनी आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये पचवलेला आहे, ज्यांच्या कृतीतून आणि ज्यांच्या आचरणशीलतेतून अशा पद्धतीचा विचार एका वेगळ्या कृतीतून अभिव्यक्त झालेला आहे, त्या अभिव्यक्तीचा अभ्यास भगवंतांनी सांगितलेल्या विचाराच्या पार्श्वभूमीवर आणि अधिकरणावर करणं हे अर्जुनाला भगवंतांनी त्याचं कर्तव्य म्हणून समोर ठेवलेलं आपल्याला गीतेमध्ये दिसून येतं. विचाराचा विषय काय आहे हे लक्षात, माझं बोलणं अवघड आहे मला माहिती आहे, मला याची कल्पना आहे, वाक्य खूप मोठं झालंय, मला याची कल्पना आहे की मी आता साहित्य संमेलनात बोलत नाहीये, मला प्रवचनच करायचं आहे, मला साहित्यिक भाषा बोलायचीच नाही आहे. परंतु मी एवढ्या करता आपल्याला हे सांगतो आहे की प्रत्येक अध्यायामध्ये जो विचार अर्जुनाला नव्यानं कळालेला आहे त्या प्रत्येक अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला काही भक्ताची, संतांची, महापुरुषाची उदाहरणं दिलेली आहेत. 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन जेव्हा भगवंताला विचारतो आणि भगवान जेव्हा सांगायला लागतात आणि हे पंडित असे असतात, हे पंडित कधी शोक करत नाहीत वगैरे सांगत असतात, असा विचार, अशा अनेक नंतर आलेला नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सता हा विचार, त्याच्या पुढे येणार अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम हा विचार, अशा विचारानं एक एक पाऊल पुढे नेत शेवटी भगवान अशा एका टप्प्यावर अर्जुनाला आणून उभं करतायत की अर्जुनाला तिथं हे विचारणं क्रमप्राप्त, आवश्यक आणि कर्तव्य वाटतं की देवा स्थितप्रज्ञाची लक्षणं काय कारण आहे? तुम्ही जर अर्जुनाला हे सांगत आहात की नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः हाच एवढा सिद्धांत आहे, तर मग उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शी भी या तत्वदर्शींचा विचार मांडण्याचं काय कारण आहे? तुमचा विचार तत्वदर्शींच्या संबंधानं नाही आहे, तुमचा विचार या श्लोकातल्या पूर्वार्धात घेऊन गेलाय. नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सतः, जे सत आहे ते त्याचा अभाव होत नाही आणि ज्याचा अभाव होतो ते कधी सत राहत नाही. सताचा विचार सांगणं, उचित अनुचिताचा विचार सांगणं, खऱ्या खोट्याचा निर्णय करणं एवढ्या पुरताच तुमचा विचार आहे. त्याचंच लक्षण तुम्हाला सांगायचंय. खरं म्हणजे काय? जे नाश पावत नाही ते, आणि खोटं म्हणजे काय? जे टिकत नाही ते. संपलं. एवढंच तुम्हाला बोलायचं होतं. पण भगवंतानी त्याचा उत्तरार्ध जोडून देताना पुढे असं सांगितलं, उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. कशासाठी या तत्वदर्शींना हे कळतं म्हणून सांगताय? तुम्हाला काय सांगायचंय हे अर्जुनाला किती कळतं एवढंच पहा. हे तत्वदर्शींना कळतं, हे तत्वदर्शींना मध्ये आणण्याचं कारण काय? असे अनेक श्लोक मी आपल्याला गीतेमध्ये दाखवीन.
आणि अर्जुनाच्या विचाराला भगवंताने अशा एका भूमिकेवर आणून ठेवलेलं आहे, अशी उत्सुकता अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये त्या शब्दांनी निर्माण केलेली आहे की त्या टप्प्यावर आल्यावर अर्जुन देवाला असं विचारायला अर्जुनाला भाग पडत आहे की अर्जुन म्हणतो, देवा हे काय मला सांगा, हे स्थितप्रज्ञ कसे असतात, या स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितगे किम प्रभाषेत किमासेत व्रजेत किम. अर्जुन हे अर्जुनाला विचार करायला भगवंताने भाग पाडलंय. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अध्याय बरं इथपर्यंत झालं. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून झाली. हा स्थितप्रज्ञ असा असतो, तसा असतो, तो असं करतो, तो विषयाच्या नादाला लागत नाही, त्याला आलेल्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा विकार निर्माण होत नाही, अमुक नाही तमुक नाही, ते सगळं सांगितलं. तो असा आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो, एकनिष्ठ असतो, अमुक आहे तमुक आहे, सगळं सांगून झालं. आता स्थितप्रज्ञ कळल्यानंतर भगवंताने हे सोडून द्यायला पाहिजे ना. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत इथपर्यंत सिद्धांत आहे. हे तत्वज्ञ संत स्वीकारिती ही पुष्टी जोडण्याचं काय कारण होतं? हेच कारण आहे. प्रत्येक अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांगून झाल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अध्यायामध्ये भगवंताच्या हे लक्षात आलं की जो सिद्धांत आपण अर्जुनाला सांगतोय तो त्याला ग्रहण होत नाहीये. आणि ग्रहण न होण्याचं कारण इतकंच आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला विकल्प आणि त्याला ग्रहण करण्याकरता आवश्यक असणारी बुद्धीची धारणा, या दोघांमधला ताळमेळ नाहीये. बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत असं होतं, तुमच्या माझ्या बाबतीत आपल्याला हे अनुभव आहेत. बऱ्याच वेळेला आपल्या मनाचे गोंधळ उडालेले असतात आणि ते गोंधळ घेऊन आपण एखाद्या समंजस माणसाकडे जातो, ज्याला आपण काही आधार मानतो, ज्याला काही आपण गुरुत्व देतो, जो आपला मार्गदर्शक आहे असं आपल्याला वाटतं, त्याच्याकडे जाऊन आपण आपल्या मनातले गोंधळ मांडतो आणि ते गोंधळ ऐकल्यानंतर आपण मांडत राहतो. तो बिचारा मार्गदर्शकाचा असतो, त्यामुळे ऐकून घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. तो सगळं ऐकून घेतो आणि आपण अशा पद्धतीने ते गोंधळ मांडतो की ते गोंधळ मांडून झाल्यानंतरही आपल्याला बरोबर मांडता आलं की नाही याचा एक स्वतंत्र गोंधळ आपल्या मनात असतो. आणि तो मार्गदर्शक जेव्हा हे ऐकून घेतो आणि त्याच्यावर आपल्याला काही मार्गदर्शन करायला लागतो, काही सूत्र जीवनाची सांगायला लागतो, तेव्हा त्याचं सांगणं आणि आपल्या मनातला गोंधळ याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे तो सांगत असताना सुद्धा आपलं लक्ष तिकडं नसतं, आपण गोंधळलेल्याच अवस्थेत असतो. आणि मग सगळं सांगून झाल्यानंतर आपण त्याला विचारतो, काय म्हणालात? मग इतका वेळ तो सांगत होता हे कशा करता चाललं होतं? कारण त्याने सांगितलेला विचार आपण ग्रहण करावा अशी आपल्या चित्ताची धारणा अजून सिद्ध झालेली नाहीये, कारण चित्तातले विकल्पच गेलेले नाहीयेत. किंबहुना विकल्पाच्या गोंधळांचा एक स्वतंत्र गोंधळ आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये एवढं सगळं तत्वज्ञान सांगूनही अर्जुनाला कळलं नाही. हे भगवंताला कळाल्यानंतर भगवान म्हणतात, तुला हे आता कळणारच नाही. मग कशाला सांगितलं? भगवंताला वाटलं याला कळेल, अर्जुनाला कळालं नाही. आणि मग का कळालं नाही याचा जेव्हा भगवंताने विचार केला, गीता हे तत्वज्ञान जेवढं आहे ना, तेवढेच गीता हे एक स्वतंत्र मानसशास्त्र आहे. गीता जेवढी तत्वनिष्ठ आहे ना, तेवढीच गीता तर्कनिष्ठही आहे. गीता जेवढं तत्वज्ञान आहे तेवढाच गीता हा व्यवहारही आहे. गीता जेवढा विचार आहे तेवढाच गीता हा आचारही आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये विभाग करून चालणार नाहीये. भगवंताने अर्जुनाच्या मनोभूमिकेचा विचार केलाय आणि अर्जुनाच्या बाबतीत भगवंताच्या लक्षात आलं की याला हे आता कळणार नाही, कारण हे विचार ग्रहण करावेत असं त्याचं चित्त स्थिर झालेलं नाहीये. मग त्या चित्ताच्या स्थिरतेकरता, त्या चित्ताच्या शुद्धी करता भगवंताने पुन्हा अर्जुनाला मग कर्मयोगापासून सुरू करून दिलं. तिसऱ्या अध्यायापासून पुन्हा तो कर्मयोग सुरू केला. तिसरा, चौथा, पाचवा अध्याय तो कर्मयोग सांगितला. कशा करता हा कर्मयोग आहे? कर्मयोगाचा विचार हा चित्ता करता असतो.
आपल्या मनाकरता असतो. निष्काम कर्माचरणाचा परिणाम अंतःकरण शुद्धी हा असतो. वेदांतामध्ये स्पष्ट नियम आहे. मला अर्थात आता तत्वज्ञानाच्याही फार भूमिका मांडायच्या नाहीये. मग एवढं सांगितलं ना तुम्ही, त्याला कर्मयोग सांगितला ना, कर्माची निष्कामता सांगितली ना. कुठलंही कर्म करत असताना कर्म फलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अभिमान त्या कर्माने आपल्याला बांधत असतो. कर्म करताना निरहंकार अवस्थेमध्ये राहणं आणि कर्म करत असताना कर्मफलासक्ती न ठेवणं, ज्याला भगवंतानी कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी, अशा पद्धतीनं अशा शब्दातून मांडून दिलं. फलाची अपेक्षा ठेवू नको, तू कर्म कर. जगतामध्ये हे घडणं शक्य नाहीये. कर्म कर आणि फळाची अपेक्षा ठेवू नको, असं कसं होईल? हे काही सोपं काम आहे का? उलट मागे सांगितलेलं तत्वज्ञान बरं वाटत होतं ऐकायला, हे तर अजून अवघड झालं. तू कर्म कर, पण कर्मफलाची अपेक्षा ठेवू नको. कर्मणी एव अधिकार हा असते, तुला कर्माचाच अधिकार आहे. बाकी मा फलेषु कदाचन, फलाकडे प्रवृत्त होऊच नकोस. म्हणजे महिनाभर नोकरी करून पगार घेऊ नकोस. कसं शक्य आहे? कोणत्या पातळीवर शक्य आहे? हे भगवान अर्जुनाला काय बोलून दाखवतायत? याच्याकरता मग 3ऱ्या अध्यायात कर्मयोग सांगून झाल्यानंतर 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये कर्माची निष्कामता काय असते हे भगवंताला बोलून दाखवावं लागतं. आणि हे बोलून दाखवत असताना कर्मामध्ये आपण कसं अडकायचं नसतं, कर्मातून आपण कसं अलगद बाजूला व्हायचं असतं, कर्म करूनही कर्माच्या बंधनातून आपण बंधनात कसं अडकायचं नसतं, राहायचं कर्मातच पण कर्म बंधनात अडकायचं नाही. याच्याकरता म्हणून भगवंताने अर्जुनाला पुन्हा अजून एक उपदेश केला 5व्या अध्यायामध्ये. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांभसा. आता हे भगवंतानी सांगितलं की कमळाचं फूल आपल्याला माहितीये, त्या कमळाची पानं, 2 हिरवी पानं आपण नेहमी चित्रामध्ये बघतो, तळ्यामध्ये कधी आपण बघितलं असेल. ते कमळाचं जे पान असतं ते पाण्यातच राहतं, पण पाण्यानं कधी ते भिजत नाही. असतं पाण्यातच, राहतं पाण्यातच, पण पाण्यामध्ये ते भिजत नाही. आता पाण्यात राहून पाण्यात न भिजण्याचं कसं, हे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते नस पापेन पद्मपत्रम इवांभसा. पद्मपत्रम इव दृष्टांत दिला. पद्मपत्राप्रमाणे कोण त्याला ज्ञानोबरायांनी खाली सर्वनामानेच ज्ञानोबरायांनी त्याचा उल्लेख केलाय. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसेन सिंपे जळी जळे पद्मपत्र. तो तुम्हाला कर्मयोग सांगायचा आहे ना, कर्म बंधनात अडकू नको हे सांगायचंय ना, मग तो कुठून आणला? हा तोच आहे जो मागच्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ म्हणून आला होता. दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून चौथ्यात, चौथ्यातून 5व्यात येताना दुसऱ्यात आलेला तो स्थितप्रज्ञ अर्जुनाबरोबर 18व्या अध्यायापर्यंत आहे ना. तो अर्जुनाची साथ सोडत नाहीये ना, फक्त त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आल्यामुळे वेगवेगळी नावं दिली गेली आहेत एवढंच आहे. त्याला दुसऱ्यात स्थितप्रज्ञ म्हणलंय, तिसऱ्यात कर्मयोगी म्हणलंय, चौथ्यात निष्काम म्हणलंय, 5व्यात संगरहित म्हटलंय, 6व्यात त्याला योगी म्हटलंय, 7व्यात त्याला संसार सागर तरुण जाणारा म्हटलंय, 8व्यात त्याला अर्चिरादी मार्गाने जाणारा प्रवासी म्हटलंय, 9व्यामध्ये त्याला राजविद्या प्राप्त करून घेणारा विद्यावान म्हणलंय, 10व्यामध्ये त्याला विभूती म्हटलंय, 11व्यामध्ये त्याला विश्वरूप दर्शन पाहणारा म्हटलंय, 12व्यामध्ये त्याला भक्त म्हटलंय, 13व्यामध्ये त्याला ज्ञानी म्हटलंय, 14व्यामध्ये त्याला गुणातीत म्हटलंय, 15व्यामध्ये संसार जिंकणारा म्हटलंय, 16व्यामध्ये दैवी संपत्तीवान म्हटलंय, 17व्यामध्ये सात्विक म्हटलंय. तो आहे तो दुसऱ्या अध्यायातला तोच स्थितप्रज्ञ आहे ना.
की जो 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाची साथच सोडत नाहीये. अर्जुनाला ग्रहण करायचं आहे ते तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानाचा परिपाक म्हणून अर्जुनाने युद्ध करावं ही भगवंताची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेच्या परिपूर्ती करता भगवान अर्जुनाला ज्या तत्वनिष्ठ भूमिकेतून काही बोलून दाखवतात ते प्रत्येक वेळेला बोलून दाखवताना भगवान अर्जुनाला संतांची, महापुरुषाची, जीवनमुक्ताची अशी उदाहरणं देतच राहतात. आणि असं करत 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 जेव्हा 6व्यातून भगवान 7व्यात आले, 6व्या अध्यायामध्ये योगीच सांगितलं, अगा योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे, तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तुम्हाला अर्जुनाला योग ना सांगायचा आहे, तत्रैकाग्रम मनः कृत्वा हे सांगायचंय ना, तुम्हाला त्याला आसन सांगायचंय ना, असं आसन मांडावं, ते असं असावं, ते चैलाजिन कुशोत्तरम असं असावं, नात्युच्छ्रितम नातिनीचम असं असावं, ते जास्त उंच असू नये, जास्त खाली असू नये, ते जास्त मऊ असू नये, जास्त टोचणारं असू नये, अमुक असावं, तमुक असावं, हे सांगायचंय ना तुम्हाला. मग तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो हे कशा करता आलं, तो कशा करता आला, तो कर्म करी सकळे हे कशा करता आला, तो स्थितप्रज्ञ का म्हणून भगवंताच्या बोलण्यातून प्रकट झाला. याला काही कारण आहे. जेव्हा 6व्यातून आपण 7व्यामध्ये येतो तेव्हा त्या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुरुवातीला अर्जुनाला काही ज्ञानाची भूमिका बोलून दाखवली आहे. अगदीच दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानाच्या 2-3 व्याख्या भगवंताने अर्जुनाला सांगितल्या. ज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान कसं असतं, ज्ञान काय, विज्ञान काय आणि अज्ञान काय. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. आणि असं सांगत जेव्हा भगवान पुढे निघाले तेव्हा ज्ञानाचा विचार मागे टाकून भगवान जेव्हा अज्ञानाची भूमिका बोलून दाखवायला प्रवृत्त होतात त्यावेळेला असे अज्ञानी या संसारामध्ये दुःखानं लिप्त होत राहतात हे सांगितलं. मग स्वाभाविक हा प्रश्न कुणाच्याही मनामध्ये निर्माण होईल ना की अज्ञानामुळे जर आम्ही संसार सागरामध्ये गुरफटून राहत असू, संसार सागरामध्ये जन्म मरणाच्या परंपरा भोगत राहू, संसरण भोगतच राहू, तर मग आम्हाला कधी असं त्याच्या पुढे जाताच येणार नाही का? आम्ही कायम अज्ञानीच राहणार आहोत का? आम्हाला कधी या संसार सागरातून बाहेर पडणं होणारच नाहीये का? आम्ही जीव म्हणूनच जन्माला येणार आणि जीव म्हणूनच मरणार. आम्ही दुःख घेऊनच जन्माला येणार, दुःख भोगतच मरणार, एवढंच आमचं प्रारब्ध आम्ही मानायचंय का? याच्यातून आमची गती काय? आम्ही पुढे कधी जाणार? कारण सगळ्यांना कधी ना कधीतरी दुःखाचे दिवस संपावेत आणि सुखाचे दिवस चालू राहावेत असं वाटतच असतं. याच्यामध्ये काही दोषही नाहीये. माझं सुख सातत्यानं टिकून राहावं आणि माझं दुःख लवकरात लवकर निवृत्त व्हावं असं वाटणं हा दोष नाहीये. अरे ही सगळ्या जगाची आवश्यकता आहे. सगळ्या जगाला याची अपेक्षा आहे. असा जीव या जगतामध्ये जन्माला आला नाहीये की जो दुःखाची अपेक्षा करतो आहे आणि सुखाचा त्याग करतोय. असा जीव जन्माला आला नाही की ज्या जीवाला अल्प सुखाची अपेक्षा आहे आणि नित्य दुःखाची अपेक्षा आहे. दुःख आहेच आहे, सुखही आहेच आहे, पण त्याच्यातलं दुःख हे लवकरात लवकर कमी व्हावं आणि कायमचं कमी व्हावं आणि सुख जे आहे ते लवकरात लवकर प्राप्त व्हावं आणि प्राप्त झालेलं कायमचं टिकावं ही सगळ्या जगाची अपेक्षा आहे ना. हे सगळ्या यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचे आर्त असा शब्द वापरला. विश्वाचे आर्त जे माझ्या मनी प्रकाशले. ते आर्त या शब्दाचा मराठीतला अर्थ आहे उत्कट इच्छा आणि आर्त या शब्दाचा संस्कृतातला अर्थ आहे दुःख. आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानेचे भरत ऋषभ याच अध्यायामध्ये पुढे आपल्याला येणारच आहे. तीच संगती विचाराची. मराठीमध्ये आर्त शब्दाचा अर्थ होतो उत्कट इच्छा.
सगळ्या विश्वाची उत्कट इच्छा एकच आहे, मला नित्य सुखाची प्राप्ती व्हावी आणि ते नित्य सुख माझ्या मनी प्रकाशले. सरळ भूमिका आहे आणि अभंगही प्रसिद्ध आहे. मंगेशकरांचे उपकार आहेत आपल्यावर. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. काय भाषा आहे. शब्द योजना ज्ञानोबरायांसारखी कुणी करून दाखवावी. प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि नियम एवढाच आहे की जगता काय आहे. तुम्ही शास्त्र कोणतेही काढा, मी कोणत्या विशिष्ट शास्त्राचा अभ्यासक नाही आहे, पण तत्वज्ञानाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना जर थोडंफार काही जर कळत असेल तर एवढं निश्चित माहिती आहे की ज्याची सगळ्यांना गरज असते ते चुकीचं नसतं. ज्याची गरज सगळ्यांना आहे, जगतामध्ये सगळ्यांना ज्याची अपेक्षा आहे, तो अपेक्षित पदार्थ कधीही चुकीचा आणि गैर नाही आहे. सुखाची गरज जर सगळ्यांना असेल, अपेक्षा जर सगळ्यांना असेल, तर सुख मिळवणं हे चुकीचं नाहीच आहे. आम्हाला सगळ्यांनाच त्याची अपेक्षा आहे. मग आम्ही हेच करणार आहोत. जर आम्हाला सुखाची अपेक्षा आहे आणि या दुःखाच्या गर्तेतून आम्ही बाहेरच पडणार नाही आहोत, तर नुसती अपेक्षा ठेवून करायचं काय आहे? आणि का आम्ही या सुखाच्या गर्तेमध्ये जन्मजन्मी पडत राहावं? किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, हे कधी आमच्या बाबतीत का नाही सुटणार हे कोड? किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, 84 लक्ष योनी भोगून सुद्धा आम्ही पुन्हा तिथेच आहोत. अजून एक कणभर पुढे सरकलो नाही आहोत आम्ही. पशु योनीतून फक्त मनुष्य योनीला आलो असो, पण पुन्हा मनुष्य योनीतून पशु योनीत जाणार नाही याची खात्री काय? आमचा प्रवास पुढे चाललाय का मागे चाललाय माहिती नाही. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा असल्यामुळे मागच्या जन्मी आम्ही कोण होतो हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पुढचा जन्म आमचा पुढचा पुढे नेणारा आहे का पुन्हा मागे नेणारा आहे हे माहित नाही, सांगता येत नाही. आम्ही का ह्याच्यात अडकून पडलो? आणि हे सांगताना मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना याला एकच कारण आहे बाबा, अज्ञान. आणि हे कोणतं अज्ञान, कसं अज्ञान? मग भगवंतानी सांगितलं, दैवी हेषा गुणमये मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. हे 7व्या अध्यायात आलं. आपल्या प्रस्तुत विषयाच्या चिंतनाला इथून प्रारंभ आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, माझी माया अत्यंत अवघड आहे तरुण जाण्याकरता. दुरत्यया असा शब्द वापरला. महदाधिक हे माझी माया. ज्ञानोबरांनी त्याच्यावर चिंतन करताना त्या मायेचं विवरण करून टाकलं. अत्यंत कठीण आहे. कसं तरुण जाणार? भले भले याच्यामध्ये वाहत गेले. मग त्याच्या खालचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान वाचल्यावर आपल्याला कळतं काय आपण विचित्र. ज्यांनी ज्यांनी जे जे जसे जसे प्रयत्न या मायेतून तरुण जाण्याकरता करावेत ते प्रयत्न उलट त्याला बंधनच आली. बंधन म्हणूनच त्याला प्राप्त झाली. केला गेलेला प्रत्येक प्रयत्न बंधनात आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, ते एखादा पारधी जाळं टाकतो, म्हणजे पूर्वीच्या काळी टाकत असे, आणि एखादा हरिण त्या जाळ्यामध्ये अडकून पडतं. आणि अडकून पडलं की ते सुटण्याकरता धडपड करतं. ते जेवढं सुटण्याकरता अधिक जास्त धडपड करतं तेवढं ते त्याच्यामध्ये अधिकाधिक गुंतत जातं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सुटायाचा काही करीतो उपाव ते हे देखे पाय गोविले. तुकोबाराय म्हणतात, जेवढा सुटण्याचा उपाय करावा तेवढे तेवढे आम्ही अडकत चाललो. जेवढे आम्ही या संसार सागरातून सुटण्याकरता धडपड करतो तेवढे अजूनच त्या संसारामध्ये आम्ही अडकत चाललो. कोणी ज्ञान भूमिका घेऊन निघालं, कोणी योग भूमिका घेऊन निघालं, कोणी कर्म भूमिका घेऊन निघालं, कोणी भक्ती भूमिका घेऊन निघालं. अरे या सगळ्या भूमिका तुला पुन्हा त्याच्यातच नेणार आहेत बाबा. म्हणून दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या, माझी माया, माझी असा शब्द वापरला.
आणि माझी असा शब्द वापरल्यामुळे या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये विशेष महत्व प्राप्त झालं. उत्तरार्धाला माम एव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. माम एव, एवकार घातला, मलाच शरण ये. प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो, मलाच शरण येतो. मायामेतां तरन्ति ते. आता विचार कुठून सुरू झाला? ज्ञानापासून. तुम्ही आला कुठे? जो मला शरण येतो तिथपर्यंत. म्हणजे पुन्हा तो स्थितप्रज्ञ जोच्या रूपाने आलाच की नाही तुमच्या समोर, तो स्थितप्रज्ञ पुन्हा रूप बदलून 7व्या अध्यायात आहे. कोण आहे तो? मग भगवंतानी त्या संबंधानं ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जल. तुकाराम महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन, अरे हे भवनदी आड नवतीसी झाली कोरडीच चाले जावे पायी. तुकाराम महाराज त्या पुढे जाऊन बोलतात, नाहीच आहे. मग माझी माया म्हणजे काय? कल्पनाच आहे. हे देवाने पुढे सांगितलं, हे एवढ्या लवकर सांगितलं नाही. एवढ्या लवकर सांगितलं असतं तर 8व्या अध्यायाला जन्मच झाला नसता. 8व्या अध्यायाचा 7व्यातच सगळं संपलं असतं. ज्याला माया ही कल्पना आहे हे कळतं ना, त्याला ब्रह्म हे सत्य हे सांगायची वेगळी गरज राहत नाही. वेदांताच्या नियमानुसार आम्हाला पाठ आहे म्हणून आम्ही सांगतो, कळलं नाहीये. विचार करा ना, फक्त कल्पना, त्या कल्पनेमध्ये आम्ही अडकलोय. आणि कल्पना या संकल्पनेचा स्वभावच असा आहे. ऐका, एवढा श्लेष म्हणून सांगतो, कल्पना या संकल्पनेचा स्वभावच असा आहे की ती कल्पना जेवढे जास्त दिवस आम्ही मनामध्ये ठेवू तेवढी जास्त ती कल्पना आम्हाला कल्पना करायला भाग पडते. मला माहित नाही किती जणांना पटलं कळलं माहित नाही, पण मी पुन्हा सांगतो, कल्पना या संकल्पनेचा स्वभावच असा आहे की ही कल्पना जेवढे जास्त दिवस आम्ही आमच्या मनामध्ये ठेवू तेवढी ती कल्पना आम्हाला भिन्न भिन्न कल्पना करायला भाग पाडत असते. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी, बरं या सगळ्याच कल्पना. मी गंमत म्हणून एक उदाहरण सांगत असतो या संबंधात. कल्पना करा तुम्ही घरात एकट्या, गल्लीतले सगळे बाहेर गेले, घरात कोणी नाही, आजूबाजूला कोणी नाही, आणि आपल्या घराला आग लागली. घरातून जे बाहेर गेले त्यांना रात्री यायला उशीर होणार होता म्हणून ते बाहेरून कडी लावून कुलूप लावून गेले. मला सगळीच काळजी घेतली पाहिजे. घराला मागचा दरवाजा नाहीये, वर जाण्याला जिना नाही आहे, घराच्या दरवाजाशीच आग लागलेली आहे, घराच्या खिडक्या भरभक्कम ग्रिल लावून बंद केलेल्या आहेत, आपल्या जवळ फोन नाहीये, मोबाईल नाहीये, आपण आरडाओरडा केला तर ऐकू जाईल असं आजूबाजूला कोणी नाहीये, आणि घराला लागली आग. मी अजूनही वाढवू शकतो हे, पण इथे थांबतो. आणि घराला आग लागली आहे. ज्या दरवाजातून बाहेर पडावं असं आपल्याला वाटतं, बाहेरून कुलूप लावलेला असेल तर आपण लाथ मारून तो दरवाजा तोडावा असं वाटत असताना बघितलं तर तिथे दरवाजातच आग लागलेली आहे आणि तिथं एक रॉकेलचं पिंप भरून ठेवलेलं. आणि आता घर असं धडाडून पेटलेलं आहे की आम्ही जर आता 2 मिनिटांमध्ये नाही बाहेर पडलो तर आम्हाला जळून मरावं लागेल. आता अशा घरातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? खिडकीतून जावं नाहीये शक्य, वर जावं तर जिना नाहीये, बाहेर पडावं तर दरवाजालाच आग लागलेली आहे, आरडाओरडा करावा तर कुणाला ऐकू जाणार नाहीये, कुणाला कळवावं तर आमच्या जवळ काही संपर्काचं माध्यम नाहीये, ती आग कुणाला दिसतही नाहीये, इतके सगळे लांब गेलेले. आता अशा आगीतून बाहेर पडण्याचा काय उपाय आहे? काही उपाय नाही. आम्ही नुसते आता काय बाहेर काय, मी सांगतो मला याचं उत्तर माहिती आहे. अशा पेटलेल्या घरातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं? काही करू नये, कल्पना करणं बंद करावं.
मी आपल्याला सुरुवातीला बोललो की कल्पना करा आपण घरात एकटे आहोत आणि घर पेटलं. कल्पना करणं बंद करावं. आपण मोकळेच आहोत, हे काही झालेलंच नाही आहे. पण हे कळण्याकरता मला 10 मिनिटं घालवावी लागली, भगवंताला 15 अध्याय घालवावे लागले. आपण विचार करा, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, ही माया ओलांडून जाणं अवघड आहे बाबा. कसं ओलांडून जाणार? नारायण परो मायाम मंजस्तरती दुस्तराम, एकादश स्कंधामध्ये नाथ महाराजांनी फार गोड विवरण केलं याच्या खाली. आपण बघा भागवत. नारायण परो माया मंजस्तरती दुस्तराम मम माया दुरत्यया, समान शब्द आहेत. उद्धवाला उपदेश करणं काय ना अर्जुनाला उपदेश करणं काय? उपदेश करणारे एकच भगवान आहेत. तीच भूमिका एकादश स्कंधात आहे, तीच भूमिका गीतेत आहे. अरे जे अभिमानानं आम्ही ज्ञानाच्या जोरावर या संसारातून तरुण जाऊ असं म्हणणाऱ्यांना या संसारातल्या कामक्रोधाधिक विकारांनी, त्या नदीतल्या कामक्रोधाधिक मकरांनी चावून चोथा करून चगळून थुंकून दिलंय आणि हे म्हणतात आम्ही ज्ञानाच्या जोरावर तरुण जाऊ. जे जे करावे साधन तव तव रिगे साधनाभिमान, एकनाथ महाराजांनी म्हटलंय. आम्ही जे जे साधन करण्याचा प्रयत्न करतो ते ते साधन आम्हाला उलट अडकवत जातं, त्याचा अभिमानच निर्माण होतो. ज्ञान मार्गाने जाणाऱ्याला असं वाटतं की बस मजहुनी ज्ञानी कोण आहे? तुकाराम महाराजांनी म्हटलं अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे? थोडं कळालेलं असतं त्याला वाटतं माझ्या एवढा ज्ञानी कोण? कर्म मार्गाने जाणाऱ्याला वाटतं माझ्या एवढं शुद्ध अंतःकरण कुणाचं? योग मार्गाने जाणाऱ्यांना तर वेगळाच अभिमान असतो. माणसं अभिमान, योगा केल्याशिवाय आपला दिवस संपत नाही. तो योगान हा योग, हे योगाने एकत्रित येत नाही. काय कारण आहे? पण तरी सुद्धा माणसं त्या त्या साधनेचा अभिमान मिरवतातच ना. आपण मिरवतोच ना. माझ्यासारखं चांगलं प्रवचन करणारा कोणी नाही वाटू शकतं मला. ज्या चिंतनातून मला माझ्या जीवनाचा मार्ग सापडावा, परिपूर्णतेचा मार्ग सापडावा, ज्या प्रवचनातून, ज्या प्रवचन सेवेतून मला भगवत तत्वाची प्राप्ती व्हावी असं मला वाटतं, तेच प्रवचन माझ्या भगवत तत्वाच्या येणारा प्रतिबंध होतोय ना, मग होईल ना. काय करू काय? मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. फक्त मला एकट्याला शरण ये, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आपण गीता वाचा, अनेक प्रमाणे आपल्याला या संदर्भातली सापडतील. फक्त शरण या, मला एकट्यालाच शरण ये. मामेव, एवकार घालून बोलणार. माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण जा. ही जी भाषा आहे, मग असं शरण आलेलं कुणी आहे का की ज्यांना असा संसार सागर तरुण जाता आला? भगवान म्हणाले आहे ना, जे सर्व भावे मज भजले, ज्यांनी सर्व भावाने माझी भक्ती केली ते आहेत ना. तया आईलीच थडी सरले मायाजळ, त्यांना अलीकडच्या तीरावरच मायाजळ संपून गेलं, त्यांना तरुण जाण्याची वेळच आली नाही. तरुण जावं असं काही त्यांच्याकरता मी ठेवलंच नाही. पण सर्व भावे मज भजले, हा जे भजले शब्द ज्ञानोबारायांनी वापरला ना, तो भगवंताच्या 2 श्लोकांमधला अनुबंध आहे. आणि म्हणून मग भगवंताला पुढे सांगावं लागलं, चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीचे भरत ऋषभ.
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो विज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितस्य हि उक्तात्मा मामे वानुत्तमाम गतिम. या 3 श्लोकामध्ये भगवंतानी 4 भक्त आणि 4 भक्तांमधला सर्वश्रेष्ठ भक्त कोण याची प्रस्तावना करून दिली. आपला मूळ मुद्दा, आपला या वर्षीचा विषय इथे आहे. याच्याकरता थोडी एक पार्श्वभूमी मला सांगावी लागली की प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलेल्या प्रत्येक विचाराला भगवंतानी भक्ताचं, महापुरुषाचं, ज्ञानी जीवनमुक्ताचं असं काही वर्णन केलेलं आहे की ते वर्णन अर्जुनाने आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि ते वर्णन डोळ्यासमोर ठेवून भगवंतानी सांगितलेल्या विचाराच्या आधारानं त्या वर्णनात सांगितलेल्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचावं. वर्ण्य विषयापर्यंत पोहोचण्याकरता फक्त विचाराचाच आधार असतो, दुसरा आधार नसतो. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम. या जगतामध्ये 4 जण मला भजतात. कोण आहेत ते? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्ताचे 4 प्रकार भगवंताने अर्जुनाला सांगितले. याच्यातला वर्ण्य विषय कोण आहे? चौथा भक्त. तो कोण आहे त्या संबंधात आपल्याला बोलायचं आहे, पण तो चौथा असल्यामुळे आधीचे 3 सांगणं मला भाग पडलंय. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीचे भरतर्षभ. बरं, हे कसे आहेत सगळे? चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन. अर्जुना ते सुकृतिनो हो, म्हणजे ते पुण्यवान लोक आहेत. भगवंताच्या संबंधातला अर्थभक्त होण्याकरताही पुण्य लागतंच, अर्थार्थी होण्याकरताही पुण्य लागतं, जिज्ञासू होण्याकरताही पुण्य लागतं. पुण्य लागतं म्हणजे काय लागतं? पुण्य कशाने मिळतं? सत्कर्माने मिळतं. मग तो सत्कर्म करणारा लागतो, याचा अर्थ तो सात्विक असावा लागतो. आर्त भक्त ही सात्विकच आहे, भले तो अर्थ असू देत. अर्थार्थी भक्त ही सात्विकच आहे, भले त्याला अर्थाची अपेक्षा असू दे. जिज्ञासू भक्त ही सात्विकच आहे, भले त्याला फक्त ज्ञानाची अपेक्षा असू देत. हे तिघेही सात्विकच मानले पाहिजे. का सात्विक मानले पाहिजे याचं कारण सांगतो मी आपल्याला. जो देवाकडे पैशाची अपेक्षा करतोय तो सात्विक आहे, तोही सात्विकच आहे. मी आपल्याला कारण सांगतो. अर्थ म्हणजे दुःख, आपण मगाशी बोलल्याप्रमाणे काही भक्त आपल्या दुःखाच्या निवृत्ती करता भगवंताकडे जातात, काही भक्त काही लाभाकरता भगवंताकडे जातात, काही भक्त काही जाणण्याकरता भगवंताकडे जातात. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू. पण हे भक्त आहे, तरी यांना सुकृतीनो म्हणायचंच, तरी यांना सात्विक म्हणायचं. अरे भगवंताकडे सुद्धा जो अर्थाची अपेक्षा करतो तोही सात्विक आहे, तोही सात्विकच आहे. का सात्विक आहे याचं कारण एका वाक्यात सांगायचं झालं, जरी तो अर्थाची अपेक्षा करणारा असला तरी तो सात्विकच आहे, कारण तो फक्त भगवंताकडूनच अपेक्षा करतोय म्हणून. नाहीतर अर्थप्राप्तीचे अनेक उपाय या जगतामध्ये उपलब्ध आहेत. याच्यापैकी कुणाकडेही न जाता तो भगवंताकडेच त्याला जावं वाटलं, इथेच त्याची सात्विकता आहे. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या अडचणीच्या काळामध्ये त्याला भगवंताचंच स्मरण झालं म्हणून तो सात्विक आहे. म्हणून सुकृतीनो हो हे शब्द आहेत. आर्त भक्त दुःख निवृत्ती करता जातो. काही त्याला प्राप्त होणार असेल, काही दुःख झालेलं असेल, ते दुःख दूर करणं कठीण असेल तर देवाकडे जातो, देवा एवढं दुःख दूर करा. याच्याकरता तो आधी काही प्रयत्न करत नाही असं नाही, प्रयत्न होतात. उदाहरण सांगायचं झालं तर भागवतामध्ये आलेलं गजेंद्र मोक्षाचं चिंतन आपण ऐका. मला विस्तारानं ती कथा सांगण्यात आत्ता तरी काही स्वारस्य नाही आहे, पण गजेंद्र तळ्यामध्ये गेला, त्या नकरांनी मगरांनी त्याचा पाय पकडला. जोपर्यंत त्याचं स्वतःचं सामर्थ्य होतं तोपर्यंत त्यांनी सुटण्याचे उपाय केले,
सुटणं शक्य नाहीये, कारण हे पाणी आहे आणि पाण्यामध्ये त्या नकराचीच त्याची ताकद जास्त असणार, सामर्थ्य जास्त असणार. हे जर जमिनीवर असतं तर मी त्याला पायाखाली तुडवून मारलं असतं, पण पाण्यात आहे, ज्या त्या ठिकाणी ज्याचं त्याचं स्वतंत्र सामर्थ्य असतं. हर कुत्ता अपने गली में शेर होता है. पाण्यात आहोत आता आपण काही करू शकत नाही. मग जेव्हा आपलं सामर्थ्य कमी पडतं असं त्याला जाणवलं, तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांना बोलवलं. त्याच्या पत्न्या होत्या, त्याची मुलं होती, तरुण मुलं होती, सगळे हत्ती. त्यांनी आले, त्याला धरून ओढायला लागले. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु हा सुटत नाही, ती मगरमिठी सुटत नाहीये. हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी विचार केला, आपला वेळ इथं वाया घालवण्यापेक्षा याचा नाद सोडलेला बरा, कारण ते नातेवाईक होते. सगळ्यांच्या मनाला पटणारं विधान आहे. एका वेळेपर्यंत, एका मर्यादेपर्यंत त्यांनी ते मदत करण्याचा प्रयत्न केला. करत नाहीत असं म्हणणं नाहीच आहे, करतात, पण एका मर्यादेपर्यंत. आणि ते बरोबरच आहे ना. पुष्कळ प्रयत्न झाले, काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी त्याला सोडून दिले. कधी ना कधीतरी वियोग होणारच होता, या निमित्तानं होत असेल तर हे प्रारब्ध आहे, सोडून द्या. जेव्हा आता नातेवाईकही आपली मदत करत नाही, तेव्हा मग गजेंद्राच्या लक्षात आलं की आता आपल्याला दुसरा मार्ग नाही आहे. त्याच सरोवरातलं एक कमळाचं फुल त्यांनी तिथेच होतं, ते सोंडेने तोडलं, भगवंताला तिथल्या तिथे समर्पित केलं आणि येऊन मला वाचवावं अशी प्रार्थना केली. भगवान आले, ती प्रार्थना सफल झाली. भगवंताने त्याचा पूर्व इतिहास काय वगैरे वगैरे भागवतात बघून घ्या, मला ते सांगण्यात तात्पर्य नाहीये. गंमत कशी असते, मनुष्य पहिल्यांदा स्वसामर्थ्यावर अवलंबून असतो, नंतर तो नातेवाईकांवर अवलंबून असतो. पण जेव्हा स्व आणि बाह्य या दोन्ही मदती अपुऱ्या वाटायला लागतात, तेव्हाच त्याला दुःखाची खरी जाणीव होते आणि त्या खऱ्या जाणीवेत त्याला भगवंताचं स्मरण होतं. विनाकारण तो गेलेला नाहीये तिथपर्यंत. आर्त भक्त होण्याकरता सुद्धा काही अटी आहेत. मी 3 अटी आपल्याला सांगतो अर्थभक्त होण्याकरता. याच कथानकातून आपल्याला प्राप्त होतील. 3 अटी आहेत. आम्हाला अर्थभक्त व्हायचंय का नाही हे मला आता बोलायचं नाहीये, पण अर्थभक्त म्हणल्यानंतर 3 गोष्टी त्याच्याकरता लागतात. एक, स्वतःला प्राप्त झालेल्या दुःखाची जाणीव लागते. 2, ते दुःख दूर करणं मी किंवा माझ्या संबंधातल्या कोणालाही शक्य नाही याची जाणीव लागते. आणि ते दुःख भगवंताशिवाय दूर होऊ शकत नाही याची जाणीव लागते, तर तो अर्थभक्त होईल. ज्याला स्वसामर्थ्याची जाणीव आहे, माझ्या सामर्थ्याने मी हे दुःख दूर करू शकतो असं वाटतं, तो भगवंताकडे कसा जाईल? आणि भगवंताकडे जर तो जाणार नाही तर तो अर्थ काय कुठलाच भक्त होऊ शकणार नाही. भक्त हा शब्दच मुळात भगवंताशी जोडला गेलेला आहे. भक्त तोच आहे जो भगवंताचा आहे. आता भक्त हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, पण ते वेगळ्या अंगाने. कुणाला कुणी भक्त म्हणावं याचं स्वातंत्र्य संविधानाने अबाधित ठेवलंय. पण भक्त हा शब्द भगवंताशी जोडला गेलेला. दुःख निर्माण होत नाही का? होतं. आपण रस्त्याने चाललो, पायामध्ये काच घुसली, दुःख होतं की नाही? होतं. आपण देवाला प्रार्थना करतो, देवा एवढी काच काढून द्या ना. देवानी विटेवरून इथं यावं, कमरेवरचे हात काढून याच्या पायाला लावावे आणि या पायाची काच भगवंतानी काढावी. हे बरोबर आहे का? ज्या दुःखाची निवृत्ती स्वसामर्थ्याने करता येते आणि जो स्वसामर्थ्याने ते दुःख दूर करू शकतो, तो अर्थभक्त होऊ शकत नाही. एक व्यतिरेकाने सांगतो आता. एक, स्वदुःखाची जाणीव होऊन ते दुःख दूर करणं हे आपल्याकडून शक्य होणार नाही हे कळल्यानंतर परमात्मा सोडून अन्यांचं साह्य घेतो, तोही अर्थभक्त होऊ शकत नाही.
दुःख व्हावं, ते दूर करणं माझ्या आणि इतरांच्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे कळावं, आणि भगवंताशिवाय हे दुःख कोणीही दूर करू शकत नाही असा एकमेव आधार परमात्मा आहे असं वाटावं, तर तो अर्थभक्त होतो. याला सात्विक म्हणाल का नाही सांगा? जर तो राजस किंवा तामस असता तर तो भगवंताकडे गेलाच नसता. ज्या अर्थी तो भगवंताला प्रार्थना करतोय, ज्या अर्थी द्रौपदी भगवंताला प्रार्थना करते, गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवैहि परिभूतानां किं न जानासि केशव, हे द्रौपदी ज्या अर्थी म्हणते त्या अर्थी द्रौपदीला हे माहिती आहे की आता इथे मी किंवा माझे पाचही पती माझ्या दुःखाची निवृत्ती करू शकत नाहीत. एकमेव तो परमात्मा आहे जो माझं दुःख दूर करू शकेल. अर्थता आहे, दुःख निवृत्ती करता होणारी ती प्रार्थना आहे. उदाहरणं अनेक आहेत, पण आर्त असो, अर्थार्थी असो अथवा जिज्ञासू असो, तो दुसरीकडे जात नाही ना. भगवंताशिवाय त्याला दुसऱ्याचा आश्रय करावा वाटत नाही. इथेच त्याची सात्विकता आहे. आता तो अर्थ कोण आहे, अर्थार्थी कोण आहे, आपल्याला नेहमी ऐकून माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर स्पष्टपणाने त्या संबंधानं भाष्य केलंय. आर्त तो आरतीजेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थ सिद्धी, मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. तो चौथा भक्त. आर्त दुःख निवृत्ती करता भगवंताकडे जाणारा, अर्थार्थी हा अर्थ प्राप्ती करता. इथे अर्थ म्हणजे प्रत्येक वेळेला संपत्ती असाच अर्थ करण्याचं कारण नाहीये. ज्याची ज्याची आपल्या जीवनामध्ये गरज आहे त्या त्या वस्तूच्या प्राप्ती करता. संपत्ती हे एक उपलक्षणाने केलेला विचार आहे हा एक. कारण सगळे सहसा काय असतं, जीवाला लागणारे बहुतांश सर्व पदार्थ पैशाने घेता येतात. मी जीवाला असा शब्द बोललोय, म्हणजे थोडस काटेकोर बोललोय. जीवाला लागणाऱ्या सर्व पदार्थांची प्राप्ती बहुतांश वेळेला संपत्तीने पैशाने करून घेता येते. म्हणून अर्थार्थी शब्दाचा अर्थ अर्थाची अपेक्षा असणारा, अर्थाची म्हणजे संपत्तीची अपेक्षा असणारा, एवढंच केलं जातं. यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहिजे. एक विशिष्ट हेतू ठेवून ते भक्त झालेले आहेत. भक्त झालेत हे मान्य आहे, भक्त झाले हे मान्य आहे. यात सात्विक भक्त कोणता, राजस भक्त कोणता, तामस भक्त कोणता, विकल्पानं पुष्कळ विचार करता येईल. पण मला आता तो करायचा नाहीये, कारण आपल्या उद्या आणि परवाच्या सत्रात वेळेत जर हे बसवायचं असेल तर मला तो विस्तार बाजूला ठेवावा लागेल. आणि आता तो संयुक्तिकही नाही, कारण तो विषयच नाही आपला. आपला जो विषय आहे तो चौथ्या भक्ताच्या संबंधाने. त्याच्याकरता हे तीन आधी सांगणं महत्वाचं. हे जे तीन भक्त आहेत ते भगवंताकडे जात आहेत, भगवंताकडे याचना करतायत. पण भगवंताकडे जाण्याकरता त्यांना काहीतरी निमित्त लागतं आहे, म्हणून हे चौथ्या वर्गात बसत नाहीये. कुणाला संपत्ती हे निमित्त आहे, कुणाला दुःख निवृत्ती हे निमित्त आहे, कुणाला बरं वाटलं असलं तरी जिज्ञासा हे निमित्त आहे, जाणणं हे निमित्त आहे. गेले भगवंताकडे, कोणत्या का असेना पण कारणाकरता भगवंताकडे जाणं हे भगवंताला स्वतःला मान्य नाही. जरा स्पष्ट बोलायचं झालं या आता चालू विषयाच्या परिप्रेक्ष्यातून जर स्पष्ट बोलायचं झालं तर, काय निमित्त, कशा करता भगवंताकडे जाण्याकरता निमित्त कशा करता हवं. सोपं उदाहरण मी आपल्याला सांगतो. सोपं उदाहरण, गंगा किंवा एखादी नदी आपल्या गावातून वाहते. तिच्या वाहण्याचं निमित्त काय आहे? काही असेल, तृषितांना तृप्त करणं,
कोणी कपडे धुतं, कोणी भांडी धुतं, कोणी स्नान करतं, कोणी पाणी पितं, कोणी कोणी पाप दूर करण्याकरता येतं. हे सगळं मान्य आहे. गंगा हे करते, याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण ही गंगा समुद्राला का मिळते हो? ती आमच्या गावातून का वाहते? कारण आमच्या गावात खूप पापी आहेत म्हणून. म्हणजे गंगेच्या काठावरची गावं पापी आहेत असं मला म्हणायचंच नाहीये. तुम्ही आपल्या नातेवाईकांना तसं कळवू नका. मला असं म्हणायचंय की काही हेतू आहे ना त्याच्या मागे, सिद्ध करता येतो ना. फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जायचे. पण फेडीत पापताप याला प्रयोजन आहे, पोखित तिरीचे पादप याला प्रयोजन आहे, समुद्रा जाय आप गंगेचे याला काय प्रयोजन आहे? याला प्रयोजन काय? गंगा आमचं पाप दूर करते हे खरं असलं तरी गंगा समुद्राला का मिळते? याला काय प्रयोजन आहे? काही प्रयोजन नाहीये. म्हणूनच तिथे एकरूपता आहे. जिथे प्रयोजन राहित्य आहे तिथे एकरूपता आहे. जिथं प्रयोजन आहे तिथं अद्वैताचा शाब्दबोध असला तरी तिथं द्वैतच आहे हे मान्य केलं पाहिजे. प्रयोजन राहित्य हे अभेदाचं मूळ कारण आहे. मी तुमच्याकडे काहीतरी प्रयोजन घेऊन आलो की विषय बदलतो. आपला एखादा जवळचा मित्र रोज आपल्याकडे येऊन बसतो. काय कारण आहे? काही कारण नाही आहे, म्हणूनच तो जवळचा आहे. हे लक्षात घ्या. जो कारण घेऊन आपल्या घरी येतो तो जवळचा असूच शकत नाही. मग हे जर आपल्याला पटतं तर भगवंतानी का म्हणू नये? भगवंतानी तेच म्हटलंय, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांच्यापेक्षा मला ज्ञानी महत्वाचा वाटतो. कारण चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. म्हणून तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. हे माझं मत आहे. ज्ञानी आत्मा माझा. 18व्या अध्यायात दिलेलं प्रमाण. 18व्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला 7व्या अध्यायाचं स्मरण करून दिले. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. हे मी तुला 7व्या अध्यायात सांगून आलोय की ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. हे त्या वेळेला मी तुला बोलून आलो. तिथं सांगितलं भगवंताने, या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी 18व्या अध्याय. प्रयोजन राहित्य हे परमार्थाचं बीज आहे. प्रयोजन ठेवून परमार्थ करणारा पारमार्थिक होऊ शकत नाही. त्याचा परमार्थ हे त्याच्या संसाराचं साधन आहे. माझं म्हणणं पटत असेल नसेल मी स्पष्ट बोलतो, क्षमा करा मला. पण प्रयोजन घेऊन परमार्थ करणारा जेव्हा परमार्थ करतो, परमार्थाची क्रिया करतो, तेव्हा त्याचा परमार्थ हे त्याच्या प्रपंचाचं साधन होत असतं. परमार्थ हे प्रपंचाचं साधन नाही आहे. प्रपंच हे परमार्थाचं साधन होऊ शकतं. कारण देह आहे, कारण इंद्रिय आहे, कारण मन आहे, कारण बुद्धी आहे, मान्य आहे. पण परमार्थ हे प्रपंच सुखी करण्याचं साधन होत नाही. आणि बहुतांश वेळेला हेच सगळीकडे दिसून येतं. म्हणून मी म्हटलं मी स्पष्ट बोलतो, मला क्षमा करा. आपण हे बोलण्याचा तशा अर्थाने माझा अधिकारही नाहीये. प्रयोजन राहित्य आमचा परमार्थ हा निष्काम आहे. ज्ञानोबारायांनी का नामस्मरण केलं असेल? तुकाराम महाराजांनी का नामस्मरण केलं असेल? का भगवंताची उपासना केली असेल? असं काय त्यांना मिळवावं वाटलं होतं? तुकाराम महाराजांनी म्हटलंय, थुंकोनिया मानदंभे करीतो कीर्तन. मानदंभे थुंकोनिया कीर्तन करीतो. काय भाषा आहे!
मी मान थुंकतो, माझा दंभ थुंकून टाकतो, मग कीर्तनाला उभा राहतो, हे तुकाराम महाराजच म्हणू जाणे. असंच करायचं ठरलं असतं तर तुकाराम महाराजानंतर कीर्तनकारच झाला नसता. कठीण आहे, सोपं नाही आहे. काय पाहिजे सांगा ना. प्रल्हादाला विचारलं ना भगवंतानी, काय पाहिजे प्रल्हादा? प्रल्हादानी काय सांगितलं? नाही ना देवा, यस्त आशिष आशा असते नस भृत्या सवयी अनेक. भागवतातली प्रल्हादाची भाषा आपण वाचा. काय भाषा, काय वय आहे, आणि त्या वयामध्ये काय प्रगल्भ भाषा बोलून दाखवतात प्रल्हाद. भगवान प्रकट झाले, प्रल्हादा करता प्रकट झाले. प्रल्हादानी बोलवलं नव्हतं, देवा या मला वाचवा. त्याने नामस्मरण केलं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण हिरण्यकश्यपूने ज्या ज्या पद्धतीनं मारण्याचा विचार केला, ज्या ज्या रीतीनं मारण्याचा विचार केला, त्या सगळ्या रीती वाया गेल्या, व्यर्थ गेल्या, आणि नामस्मरणाच्या आधारानं प्रल्हाद तरुण गेले. शेवटी प्रल्हादाला मारण्याकरता म्हणून काही दरबारात आणलं, विचारलं खांबात आहे का वगैरे वगैरे झालं. खांबातून भगवान प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला ते फाडून वगैरे टाकलं, सगळं झालं. ते प्रल्हादात ते भगवान इतके रागावलेले होते आपल्या भक्ताला झालेल्या त्रासाच्या दर्शनाने, इतके रागावलेले होते की त्या हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर त्यांचा राग शांत नाही झाला. हिरण्यकश्यपूची ती पोटातली आतडी गळ्यामध्ये अडकून ते रागाने असे एरझाऱ्या करायला लागतात. कोणाला कळे ना की आता यांना शांत कसं करावं. धाडस नाही कुणाचं जवळ जाण्याचं, ते रूपच इतकं विकराळ होतं की कुणाचं धाडस नाही. ते सगळं रक्त लागलेलं हाताला, रक्तबंबाळ झालेलं शरीर, डोळे तांबडे लाल झालेले. बरं, सगळ्यांनी बघितलेलं नखानी पोट फाडलंय, ते आतडे गळ्यात अडकवलेले. कोण जवळ जायचं? बरं, एरझाऱ्या घालणं चालूच आहे. आपण काही जवळ जाऊन सांगायचा प्रयत्न केला आणि हिरण्यकश्यपू नंतर आपल्याला मांडीवर घेतलं तर कोण जवळ जाण्याचा विचार कर? अरे ते भगवान आहेत, नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले, कुणाला काही कळे ना. एक जण शहाणा होता त्या गर्दीत. तो म्हणाला, बा मी तुम्हाला सांगतो, यांना शांत करायचं असेल ना, मी तुम्हाला युक्ती सांगतो. माणूस कितीही चिडलेला असला की तिला बघितलं की शांत होतो. तुम्ही यांच्या तिला बोलवून घ्या. माणसं हुशार असतात, माणसंच हुशार असतात, माणसं हुशारच असतात. एकाने दिली ही युक्ती, बोलवलं लक्ष्मी मातेला. लक्ष्मी माता आल्या तरी मला कशाला बोलवा म्हणे, तुमच्या यांना शांत करा. त्यांनी बघितलं हे रूप, अरे बापरे, हे यांच्या जवळ जाण्याचं धाडस माझं नाही. ते म्हणाले हे आमचे नाहीच आहेत. कोण आहेत कोणाला माहिती. मी ज्यांची सेवा करते ते फार सोजवळ आहेत, ते शेषशाही आहेत, हे आमचे नाहीत. हे कोण आहेत मला माहित नाही. मग एक जण हुशार होता, तो म्हणाला, पा उगीच आपण या भानगडीत पडू नये, ज्याच्या करता आले त्याचा तो पाहून घे. मग प्रल्हादाला पुढे केलं, प्रल्हादाने स्तुती केली आणि मग भगवान शांत झाले. प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन प्रल्हादाला त्या सिंहासनावर बसले आणि प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा मी तुझ्या करता आलो ना, आता माझं काम झालं, तुझंही काम झालं, तुला मी आता सिंहासनावर बसवलंय, आता माझं काम झालं, मी इथून जाणार आहे, तुला काही हवंय का? प्रल्हाद म्हणाले, काही नको देवा, काही हवं असेल तर मागून घे, मी पुन्हा पुन्हा भेटत नाही. नाही खरंच नको, तुमचं दर्शन झालं, काय पाहिजे अजून? देवाच्या दर्शनानंतर जर अंतःकरणात इच्छा शिल्लक राहत असेल तर एकतर इच्छा खोटी असेल, नाहीतर तो देव खोटा असेल. दोन्ही पैकी काहीतरी एक. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको वखटे कानी लावू. भगवान अर्जुनाला 18 वेळा, अरे मी विश्वेश्वर भेटावा आणि तरी तू जीव राहावास. अरे हे काय बोलणं आहे अर्जुना, काही शक्य आहे? प्रल्हाद म्हणाले, नको देवा, काहीच नको, भगवंताची इच्छा, याला काहीतरी द्यावं, आणि हात मागत नाही. प्रल्हादाला खूप विनंती केली, खूप काहीतरी माग, काहीतरी माग, मनात काहीतरी असेल, काहीतरी माग. नाही देवा, काही नाही, इच्छाच नाही. शेवटी ते संभाषण, हे भागवतात नाही आहे, पण ते संभाषण असं वाढत गेलं
मी सांगतोय ते पुढचं भागवतात नाही आहे, पण मला जो इत्यर्थ सांगायचा आहे तो भागवतातलाच आहे. ते संभाषण वाढत गेलं आणि शेवटी भगवंताचा आग्रह बघून प्रल्हाद म्हणाले, देवा मी तुम्हाला सांगितलं ना, मला काही नको, तुम्हालाच काही हवं असेल तर बोला. भगवान म्हणाले, अरे तू मला काय देणार? प्रल्हाद म्हणाले, माझ्याशिवाय कोण देणार? अरे भक्त आहे ना तुमचा, ताकद आहे ना माझी, तुम्हाला देऊ शकतो. नक्की देशील? दिलं. काय पाहिजे बोला, तुम्ही म्हणाल ते देईन. बघ हा प्रल्हादा, नंतर म्हणायचं नाही एवढं सोडून दुसरं. प्रल्हाद म्हणाले, भक्त आहे, मंत्री नाही. दिला शब्द दिला. वचना फिरती अधमजन, तुकाराम महाराजांचं वचन आहे. जे दिलेल्या वचनाला फिरतात त्याला अधम असा शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. बोला देवा, मागू मागा. भगवान म्हणाले, प्रल्हादा माझं एक मागणं पूर्ण कर. काय? काही नाही, तू आज माझ्याकडे काहीतरी मागावंस एवढीच माझी इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर. ए भगवान म्हणजे चतुरातू शिरोमणी. प्रल्हाद हसले. प्रल्हाद म्हणाले, देवा यस्त आशिष आशा असते नस भृत्य हा सवयी वणिक, हे मी तुम्हाला बोललोय. तुमच्यावर प्रेम करून तुमच्याकडे जर काही मागायचं असेल आणि तुमच्याकडून काहीतरी मिळावं म्हणून तुमच्यावर प्रेम करायचं असेल, तर तो प्रेम करणारा तुमचा भक्त होऊ शकत नाही. तुमचा व्यापार करणारा व्यापारी येतो. तो तुम्हाला प्रेम देतो, त्याच्या मोबदल्यात तुमच्याकडून काहीतरी प्रापंचिक काढून घेतो. हा व्यापारी झाला देवा, तो भक्त नाही. नस भृत्य हा, तो भक्त होऊच शकत नाही. सवय वणिक, तो तुमचा व्यापारी आहे. हे बोललो देवा, तरी तुम्ही मला शब्दात पकडता. मी म्हटलं होतं का तुला मला काहीतरी दे म्हणून? तू म्हणाला स्वतःच्या जिम्मेदारीवर तुम्हालाच काही पाहिजे असलं तर मागा म्हणून. प्रौढीवादात गेलास कशाला? आता मागितलंय तर पूर्ण कर. ठीक आहे. प्रल्हाद 2 पावलं पुढे देवाच्या. प्रल्हाद म्हणाले, देवा काय मागणं मागितलं? काही नाही, माझी एकच इच्छा आहे, तू आज माझ्याकडे काहीतरी मागावंस. तुझी कोणती तरी इच्छा मी पूर्ण करावी एवढीच माझी इच्छा आहे. बोल आता काय तुला इच्छा काय? प्रल्हाद म्हणाले, मग मागतो देवा. प्रल्हाद म्हणाले, देवा माझी एकच इच्छा आहे की माझ्या मनामध्ये कोणती इच्छाच निर्माण होऊ नये. अपेक्षेने परमात्म्याकडे गेलेला भक्त हा पारमार्थिक असूच शकत नाही. निरपेक्ष भगवत चिंतन करणारा हा जो भक्त आहे त्याचा परमार्थ आहे. म्हणून भगवंतानी या चौघांचंही वर्णन करून पहिल्या तिघांची व्यावृत्ती करून टाकली आणि मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तू एक पाही ज्ञानी यातो. 4 भक्त चतुर्विधा असा शब्द वापरून त्याची सांगता कोणत्या विचारात केली? भक्तू एक पाही. 4 भक्त म्हणून सांगितले आणि शेवटी एक भक्त म्हणून शिल्लक ठेवला. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरत ऋषभ. पण याच्यातला खरा भक्त कोण? भक्त एक पाही ज्ञानी यातो. तो एकच भक्त म्हणतो मी, बाकी सगळे पुण्यवान म्हणतो मी. म्हणून हे भक्ताचे 4 प्रकार नाहीच आहेत. भक्ताचा एकच प्रकार असतो. भक्त तोच आहे ज्याला भगवत स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊनही त्याची भक्ती चालू आहे. तोच एक भक्त. बाकी सगळे पुण्यवान असू शकतात. सुकृतीनो, एवढाच विषय आहे. म्हणून भक्ताचं चिंतन करायचं असेल तर भक्त म्हणल्यानंतर तो ज्ञानी भक्तच येतो. अशा ज्ञानी भक्ता करता भगवंतानी अनेक शब्द गीतेमध्ये वापरलेले दिसून येतात. ते कोणते शब्द आहेत, काय आहेत याचा विचार नंतर करू आपण. पण असा ज्ञानी भक्त भगवंताला अपेक्षित आहे. तो कोण आहे हे सांगताना भगवंतानी मग तेशाम त्या चौघांमध्ये ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियाः हे बोलून दाखवलं. मग उदारा सर्व एवैते, सगळेच चांगले. सर्व एवैते, सर्व हा उदार हा, सर्व उदार हा, सगळेच उदार आहे. मी असं म्हणत नाही, सगळेच उदार शब्दाचा इथला अर्थ चांगले, उत्कृष्ट या अर्थाने उदार शब्द येतो. हे चौघच्या चौघही उत्कृष्ट आहेत, माझं काही म्हणणं नाही. पण ज्ञानी हा जो आहे ना, तो
तो केवळ माझा आत्माच आहे, म्हणजे त्याला जर काढून टाकलं तर मी राहत नाही। या अर्थाने तो माझा आत्मा आहे। उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मत, माझं मत असं आहे, हे मी असं समजतो की तो ज्ञानी माझा आत्मा आहे। ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ब्रह्मस्वरूपाचं त्याला यथार्थ ज्ञान आहे आणि ज्ञान असूनही तो माझी भक्ती करतो, तो मला प्राप्त झालेला आहे। मग अशी प्राप्ती कधी होईल? असा भक्त कुठे भेटेल? भगवान सांगतात, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ। असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे। महाभारताने म्हटलंय, कार्यापेक्षाही वर्तनते भावस्निग्धा सुदुर्लभा। कार्याच्या अपेक्षेनं प्रेम करणारे खूप भेटतात, पण भावस्निग्ध असणारा अत्यंत दुर्लभ असतो, ज्याला आपल्याकडून कशाचीही अपेक्षा नसते। ज्ञानोबांना कशाची, मी गंमत म्हणून सांगतो, 9,000 ओव्या आपल्या पदरात टाकून त्यांनी 1 रुपयाची तरी मागणी केली का? कॉपीराईट 4,000 अभंग आपल्या पदरात टाकून तुकोबारायांनी असं एकाही अभंगामध्ये म्हटलं नाही की तुम्ही रोज कीर्तन करून माझ्या नावावर पाकिट मिळवता, एखादं तरी पाकिट देऊला पाठवा। कॉपीराईट नाही ना, ना जगाकडून अपेक्षा, ना स्वतःकडून अपेक्षा, ना परिजनांकडून अपेक्षा, ना विद्वानांकडून अपेक्षा, ना भगवंताकडून अपेक्षा। अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया। जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे। ज्ञानोबराय बोलतात, अपेक्षे नाही रिगावा, त्याच्या अंतःकरणामधली अपेक्षा निघून जात नाही। अपेक्षे रिगावाच नाही, अपेक्षा प्रवेशच करत नाही तर निघून जाण्याचा काय प्रश्न? बारीक बोलतात ज्ञानोबराय। आणि असा भक्त अत्यंत दुर्लभ आहे। मग कोण आहे असा भक्त, कसा असतो? ज्ञानोबराय त्याच्यावर आपल्याला एवढाच विषय, आपल्याला विषय एवढाच आहे, स महात्मा सुदुर्लभा। ज्ञानोबराय त्याच्यावर भाष्य करताना म्हणतात, हा जो दुर्लभ असणारा भक्त आहे ना, तो दुर्लभ का आहे? तो कुठे दिसत नाही, एका जागी बसून असतो म्हणून तो दुर्लभ नसतो। आपल्याला भेटणारा, नेहमी भेटणारा एखादा मनुष्य 8-10 दिवसामध्ये भेटला नाही, घरामध्ये बसून राहिला, तर आपण काय म्हणतो, फारच दुर्लभ झाले तुम्ही। आज दुर्लभ कशाचा? तो घरी बसलाय, त्याला दुर्लभ म्हणत नाही। तो आपल्याला भेटत नाही म्हणून दुर्लभ नाही आहे, त्याचं दुर्लभत्व कोणत्या कारणाने हे लक्षात घेतलं पाहिजे। ज्ञानोबराय म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, तो म्हणून भक्ता माझी राव ज्ञानिया तोच। जो भक्त आहे तोच ज्ञानी आहे, जो ज्ञानी आहे तोच भक्त आहे। ज्ञानी भक्त असणं शक्य आहे का भक्त ज्ञानी असणं शक्य आहे, याचा विचार करा। ज्ञानोबरायांनी चिंतन करताना भक्ता माझी राव ज्ञानी तो असं म्हटलंय। तो भक्ताचा राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे। जो भक्त, फक्त वेळ संपली म्हणून इथे थांबतो। उद्या 6 वाजता आपण पुन्हा भेटू, त्या वेळेला या विषयाची पुन्हा चर्चा करू, पुन्हा त्याचं निरूपण करण्याचा थोडासा प्रयत्न करतो। आता इथे थांबतो, यायला थोडासा विलंब झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो। राहिलेला विचार उद्या 6 वाजल्यापासून आपण पुढे पाहूया। आता थांबतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। गुरुदेव